तसंच कबीरजींनी सुद्धा निर्गुणाचा उपासना करत असतानाच सर्वसामान्यांच्या विकासासाठी भल्यासाठी इतके सुंदर सुंदर दोहे दिले. 2-2 ओळींमधनं त्यांनी जे सांगितलं ते खरोखरच कमाल आहे. ते म्हणतात, बुरा जो खोजन मैं चल्या बुरा न मिलिया कोय. वाईट माणूस शोधायला निघालो, कोणी मिळालाच नाही. बुरा जो खोजन मैं चला बुरा न मिलिया कोय, जो दिल खोजा आपना मुझसे बुरा न दोय. हे 2 ओळींमध्ये पण कुठेतरी आपल्या मनात खरंय, कधीतरी आपण हा अनुभव घेतलेला असतो. किंवा दंत कहे जीभ से हम 32 तू अकेली माय. दंत कहे जीभ से हम 32 तू अकेली माय, जीभ कहे गर टेढ़ी चलू तो 32 ही गिर जाए. किंवा जितने तारे गगन में उतने शत्रू होय. अरे असेनात का तुम्हाला लाखोनी शत्रू असेनात, काही बिघडत नाही. जितने तारे गगन में उतने शत्रू होय, कृपा करेगा रघुराज बाल न बाका होय. रघुवीराची कृपा असली तर काही काही कशाला फरक पडत नाही, हे सांगणारे कबीरजी. चले जैसे लकड़ी की मोली हड्डी, जले जैसे लकड़ी की मोली हड्डी, जले जैसे लकड़ी की मोली, बाल जले जैसे घास की पोली, बाल जले जैसे घास की पोली, बाल जले जैसे घास की पोली. इस तन धन के कौन बढ़ाए, इस तन धन के कौन बढ़ाए. घाट घाट में पंछी बोला, घाट घाट में पंछी बोलता बोलता, घाट घाट में पंछी बोलता, घाट घाट में पंछी बोलता घाट घाट में पंछी बोलता बोलता, घाट घाट में पंछी बोलता बोलता, घाट घाट में पंछी बोलता. चदरिया चदरिया झीनी रे झीनी, झीनी रे झीनी, झीनी रे झीनी, झीनी झीनी रे झीनी, राम नाम रस भी चदरिया झीनी रे झीनी, झीनी रे झीनी, हे राम राम रस भी चदरिया झीनी रे झीनी, झीनी रे झीनी. कमल का चरखा बनाया 5 तत्व की पूनी, अष्टकमल का चरखा बनाया 5 तत्व की पूनी, चदरिया 5 तत्व की पूनी. अष्टकमल का चरखा बनाया 5 तत्व की पूनी. 9-10 मास बुनन को लागे, 9-10 मास बुनन को लागे, 9-10 मास बुनन को लागे. मूर्ख मैनी भीनी चदरिया झीनी
आपल्या विणलेल्या चादरीबद्दल न बोलता त्या विणकरानं विणलेल्या चादरीबद्दल बोलतायत. चदरिया झिनी रे झिनी, इतकी तलम, इतकी मुलायम, इतकी सुंदर विणलेली ही चादर लहानपणापासून जन्मजातच आपल्याला दिलेली आहे खरं तर देवानं. किती लहान बाळाच्या अंगाला हात लावून पाहिल्यानंतर लक्षात येतं की ही चादर किती मऊ आहे, किती तलम आहे. अशी ही चादर त्यांनी आपल्याला दिलेली. आणि ह्या चादरीचं तर काय सांगायचं, कुठून आणले त्यांनी दोरे, कुठले ताने माने गुंफलेत त्याच्यामध्ये त्यांनी 8 कमळाची नक्षी काढली. 8 कमळ, त्याच्या 8 कमळं म्हणजे जी सहस्राधार, मूलाधार ही जी चक्र सांगितलेली आहेत, काही जण ही 6 चक्र मानतात, कबीरजींनी मात्र त्याचे 8 चक्र असं म्हटलेलं आहे. या 8 चक्रांची शरीरावरती नक्षी काढलेली आहे या चादरीवरती. त्याच्यामध्ये 5 तत्व जी आहेत, पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश, ज्यांनी हे सगळं शरीर बनलेलं आहे, या 5 तत्वांचे वेगवेगळे धागे सुद्धा त्याच्यामध्ये विणलेले आहेत. आणि सत्व, रज, तम यांची तिपेडी सुंदर नक्षी सुद्धा काढलेली आहे. इतकी सुंदर, इतकी तलम अशी ही चादर त्या देवानं आपल्याकडे दिलेली आहे, त्या विणकरानं. आणि गंमत म्हणजे एक चादर विणायला त्याला 9 महिने खर्ची घालावे लागले. कौन ठगवान गरिया लूटालो, कौन ठगवान गरिया लूटालो, कौन ठगवान गरिया लूटालो, कौन ठगवा. चंदन काट के बनल खटोला, चंदन काट के बनल खटोला, तापर दुल्हन दुल्हन सूतल हो, कौन भगवान गरिया लूटल हो, कौन भगवान गरिया लूटल हो, कौन भगवान. कबीरजींचं सांगणं हे वाहत्या पाण्यासारखं असतं. वाहतं पाणी वाहत असतं, मध्ये एखादा खडक आला तर ते थोडा वेळ त्या खडकाशी संवाद साधायचा प्रयत्न करतं, बाबा तू येणार का माझ्या बरोबर, नाही म्हटल्यानंतर ते वळून निघून जातं. कबीरजींच्या वाटेमध्ये सुद्धा असे अनेक अडथळे आले, पण कबीरजी थांबले नाहीत. ते त्यांचा मार्ग शोधत गेले. आणि एक काळ असा येतो की ते वाहतं पाणी इतक्या प्रचंड प्रमाणामध्ये येतं की ते खडक सुद्धा आपलासा करून पुढे निघून जातं. कबीरजींनी सुद्धा हा खडक असाच आपलासा केला, जो समाजाच्या मध्ये रूढी परंपरेचा होता. आज इतक्या वर्षांनंतर का होईना, पण त्यांची मतं आपल्याला पटतायत, त्याचा विचार आपल्याला करावासा वाटतोय. या खडकावरनं ते पाणी पुढे निघून गेलं आणि कबीरजी हे पाण्यासारखेच होते, स्वच्छ, सुंदर आणि निर्मल. आणि म्हणून त्यांनी जे सांगितलं ते इतके वर्ष प्रवाहित आहे. त्यांना फक्त सांगायची हौस होती, सांगत गेले. त्यातलं काय घ्यायचं आणि काय नाही हा आपला प्रश्न आहे. पण कबीर मात्र एवढंच म्हणतात की सांगे कबीर. कैसे समझाऊं सब जग अंधा मैं, कैसे समझाऊं सब जग अंधा मैं, कैसे समझाऊं सब जग अंधा. एक दुई होय तो उन्हें समझाऊं मैं, एक दुई होय तो उन्हें समझाऊं मैं, एक दुई होय तो उन्हें समझाऊं मैं. कैसे समझाऊं सब जग अंधा मैं, कैसे समझाऊं सब जग अंधा मैं, कैसे समझाऊं सब जग अंधा. पड़े जैसे ओस के बूंदा, जैसे ओस के बूंदा.
पड़ गया फंडा जी, हे मानो हार के पड़ गया फंडा में।